नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. बिहारमध्ये उलटापालट, नितीश कुमारांचा राजीनामा, भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी सम्राट चौधरी यांची निवड, उद्या शपथविधी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती राज्यभर उत्साहात साजरी. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिवादन. सांगली जिल्ह्यातील खुनांची मालिका संपता संपेना. आणखीन एक खून. जिल्ह्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट. विट्यात पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून, पती फरार. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. सांगली जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी. 14 फुटी पुतळ्यावर रवेळा हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. अवघी सांगली भीममय. राजकीय नेत्यांकडून मानवंदना अर्पण. दादा मुख्यमंत्री झाले नाहीत, परंतु सुनेत्रा वहिनी या मुख्यमंत्री व्हाव्यात ही आमची लोकांची भावना आहे. त्या झाल्या तर आम्हाला आनंदच होईल. हसन मुश्रीफ यांचं सांगलीत वक्तव्य. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये म्युझिकल कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनाने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. कॉन्सर्टला 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांची हजेरी. 80% विद्यार्थ्यांनी ड्रग्ज घेतल्याचा संशय. 6 जणांना अटक. सांगली जिल्हा बँकेला 208 कोटींचा नफा, तर ठेवी पोहोचल्या 10,000 कोटींवर. मध्यवर्ती बँकेच्या शेतकऱ्यांच्या विश्वासाने ठेवी वाढल्या. चांगल्या कारभाराला चांगलं म्हणण्याची गरज. आमदार विश्वजित कदम, आमदार जयंत पाटील यांचे प्रतिपादन. अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ. नाशिक जिल्हा न्यायालयाकडून खरातला 18 एप्रिलपर्यंत कोठडी. खरातच्या चौकशीसाठी 5 दिवसांचा वेळ. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला. अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद. पारा 44 अंशांवर. वर्ध्यात तापमान 43 अंशांवर. वाढत्या तापमानाचा वाहतुकीवर परिणाम. सोने चांदीच्या दरात मोठी वाढ. जळगावात सोनं 1500 रुपयांनी, तर चांदी 11,000 महागली. 1 तोळा सोन्याचा दर 1,56,000 रुपयांवर पोहोचला. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.